अगदी सोमवारपासूनच मेक्सिको देशामध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय। गेल्या 12 वर्षातला भीषण पूर देश पाहतोय। देशामध्ये अनेक ठिकाणी मोठा पूर आलाय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते। जीवितहानीची सुद्धा भीती आहेच। मात्र सुमारे आठवडाभर या देशामध्ये पुराने मुक्काम ठोकलेला दिसतोय। शुक्रवारपर्यंत या देशात पुराने बरंच नुकसान केलेलं आहे। अनेक नद्यांनी धोक्याची पातळी सुद्धा ओलांडली आहे। नुकताच मेक्सिकोच्या शेजारी देशात अर्थात अमेरिकेत सुद्धा पुराने हाहाकार उडवून दिलेला होता। आता मेक्सिकोमध्ये पुराने कसं धुमशान घातलंय, तिथे नेमकी काय हानी पोहोचलीये, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। केवळ विध्वंस, जिथे तिथे केवळ पाणीच पाणी। शहर नव्हे तर महाकाय नदी। मेक्सिको मधली धडकी भरवणारी दृश्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। गेल्या 12 वर्षांतला सर्वाधिक भयंकर पुरानं मेक्सिकोला झोडपून काढलंय। तिथल्या सॅन्टियागो नदीला पूर आलाय। मेक्सिको मधल्या तेपातिलानमध्ये हा पूर आलाय। गेल्या काही दिवसांपासून इथं मुसळधार पाऊस पडतोय, अगदी ढगफुटीसारखा। अशा मुसळधार पावसामुळे जे होतं तेच मेक्सिकोमध्येही झालंय। अनेक ठिकाणी घरं, दुकानं, इमारती पुराच्या पाण्याने वेढली गेली आहेत। पुराच्या पाण्यात अजस्त्र वाहनही वाहून जात आहेत। पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि पुराचं पाणी काही ओसरण्याची चिन्हही दिसत नाहीये। काही ठिकाणी नाही म्हणायला पावसाने उसंत घेतलीये, त्यामुळे पुराचं पाणीही ओसरतंय। मात्र तिथं पुरामुळे निर्माण झालेलं चिखलाचं साम्राज्यच दिसतंय आणि त्यातून उरलेलं सामान वेचताना नागरिक दिसतायत। अशा पुरात वित्तहानीबरोबरच जीवितहानीही झाली आहे। मात्र या नुकसानीचा नेमका आकडा समोर आलेला नाही। एके ठिकाणी 3 महिन्यांचं बाळ दगावल्याचं वृत्त आहे। पुरामुळे आणि मुसळधार पावसामुळे काही घरांची पडझड झाली आहे। असंच एक घर कोसळून या लहानग्याचा मृत्यू झालाय, तर 12 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय। यात 4 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे। 144 घरांचं नुकसान झालंय, तर अद्याप पुरात वाहून गेलेल्यांची नेमकी आकडेवारी, त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही। मेक्सिकोमधील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर मेक्सिकोला दक्षिणेकडे लागून असलेल्या ग्वातेमालामध्येही पुरानं हाहाकार उडवून दिलाय। ग्वातेमालाच्या लॉस एक्स्क्लावोसमध्येही पुरानं धुमाकूळ घातलाय। रस्ते पूर्णतः पाण्याखाली गेलेत। घरांनाही पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। मुसळधार पावसामुळे जनजीवन पार विस्कळीत झालंय। मेक्सिकोच्या गुनावाहतो या शहरालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलं। नजर जाईल तिथं केवळ पाणीच पाणी दिसतंय। घरं, दुकानं, बाजारपेठा जिथे तिथं पाण्यासह सारं काही वाहून गेलं। बचाव कार्य सुरू करण्यात आलं, मात्र सध्याचा पूर पाहता हे बचाव कार्य आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अपुरी पडतीये। अनेक लोक त्यांच्या घरातच अडकून पडले आहेत। घरांमध्येही पाणी शिरत असल्यानं अनेक नागरिकांनी घरांच्या गच्चीचा आधार घेतलाय। अन्नपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातोय, मात्र या वस्तूंची टंचाई देखील जाणवू लागली आहे। त्यामुळे आता प्रशासनाकडून आपत्ती आणीबाणी जाहीर केली जाऊ शकते। अनेक ठिकाणी तर वाहनही पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेली आहेत। ला मार्टिनिकामध्ये अनेक वाहनं वाहून गेली, यात 7 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। तर सोनोराच्या नोगालेसमध्येही पुरानं थैमान घातलंय। तिथेही पुराचं पाणी घरांमध्ये, दुकानांमध्ये शिरलंय। तसंच क्युबलामध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। शहरी आणि ग्रामीण भागातही पुराचा मोठा फटका बसलाय। रस्ते वाहतुकीसह वाहतुकीच्या इतर यंत्रणाही ठप्प झाल्या। फ्रोस्कोला या उपनगरात प्रसिद्ध सॅन फ्रान्सिस्को हॉटेलचं छतही कोसळलंय। सुदैवाने इथं कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही। गेल्या काही वर्षांत वातावरणातील तीव्र बदलांमुळे पॅसिफिक महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांमुळे वारंवार मुसळधार पावसाच्या घटना घडतायत आणि असे महापुराचे प्रसंग उद्भवत आहेत। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।